नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या क्षणाचा तुम्ही सर्व आतुरतेने वाट बघत होतात, तो क्षण आज आलेला आहे. आजच्या दिवसाला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि स्टेट मेरिट लिस्ट त्यानुसार त्याचप्रमाणे कॅटेगरी मेरिट लिस्ट सुद्धा आजच्याच या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर तुम्ही नोटिफिकेशन सूचना नंबर 1 डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बीएससी नर्सिंगची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट आहे 2025 साठी, ती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही जर बघणार तर प्रोव्हिजनल एस-एम-एल. एस-एम-एल म्हणजे काय? स्टेट मेरिट लिस्ट. या ठिकाणी तुम्हाला स्टेट मेरिट लिस्ट बघायला मिळेल. नंतर तुमच्या सीईटी सेलचा ऑनलाईन फॉर्म नंबर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. तुमचं विद्यार्थ्याचं नाव, नंतर विद्यार्थ्याचे जेंडर, कॅटेगरी आणि कॅटेगरीच्या समोर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 1 नंबर, 1, 2 नंबर, 3 नंबर असं हे जे दिसत असेल ना, तर हे तुमचं जे आहे ते कॅटेगरीची मेरिट लिस्ट आहे. ही काय आहे तुमची स्क्रीनवरती जी कॅटेगरीचा पुढे 1, 2, 3 असा आकडा टाकलेला दिसत असेल, तो आकडा काही नसून तर तुमची जी कॅटेगरी लिस्ट आहे स्टेटची, ती कॅटेगरी लिस्ट तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळते किंवा ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला दिसत असेल. नंतर तुम्ही जर एन-आर-आय कोटामधनं अप्लाय केलं असेल, नॉन रेसिडेन्स ऑफ इंडिया, तर या ठिकाणी तुम्हाला ते एन-आर-आयचं देखील टिक मार्क बघायला मिळेल. नंतर जर तुम्ही स्पेसिफिक रिझर्वेशन मधनं अप्लाय केलं असेल, तर ते स्पेसिफिक रिझर्वेशन देखील तुम्हाला या ठिकाणी हे बघा, या डिफेन्स कोटामधनं अप्लाय केलेलं आहे या विद्यार्थिनीने तर या ठिकाणी D2 दिसत आहे. हे झालं स्पेसिफिक रिझर्वेशन. त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायला मिळेल, तर तुमच्या बीएससी नर्सिंगच्या सीईटीचा जो पर्सेंटाइल आहे, तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल किंवा विद्यार्थ्यांना बघायला मिळेल. जर टोटल ॲप्लिकेशन जर बघायला गेलो, टोटल किती ॲप्लिकेशन आलेले आहेत, तर या ठिकाणी 14,167 टोटल ॲप्लिकेशन आलेलं आहे. 14,167 विद्यार्थ्यांनी सीईटी सेलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे बीएससी नर्सिंग या कोर्सला ॲडमिशन मिळवण्यासाठी. आता खूप सारे विद्यार्थी घाबरतील, की सर या ठिकाणी 100 पर्सेंटाइल वाले 100 पर्सेंटाइल वाले खूप विद्यार्थी आहेत, 99 पर्सेंटाइल वाले खूप विद्यार्थी आहेत, तर आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का? तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही समस्या सोडवण्यासाठी ना की हा व्हिडिओ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली हे सांगण्यासाठी आहे. तर हा व्हिडिओ कशासाठी आहे? ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल दिसत आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना 99 पर्सेंटाइल दिसत आहे, तर आम्हाला गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंगचं कॉलेज मिळेल का? हा प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आजचा हा मी व्हिडिओ बनवलेला आहे राजांनो. जर सांगायला गेलो, तर एक उदाहरणावरून तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न करतो. तर उदाहरण असं आहे, समजा एखादा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला 100 पर्सेंटाइल मिळालेले आहेत एम-एच बी-एससी नर्सिंग सी-ई-टी मध्ये. एम-एच नर्सिंग सी-ई-टी मध्ये. बरोबर? त्याच विद्यार्थ्याने जर नीटची परीक्षा दिली असेल आणि त्याला नीटमध्ये नर्सिंगच्या सी-ई-टी पेक्षा नीटला चांगले स्कोर आला असेल किंवा नीटला पण चांगला स्कोर असेल, तर तो विद्यार्थी काय करेल? नर्स बनण्याच्या ऐवजी कशाला प्रेफरन्स देईल? डॉक्टर बनण्याला. तो विद्यार्थी काय करेल? नर्स बनण्याच्या ऐवजी कशाला प्रेफरन्स देतो? डॉक्टर बनण्याला. तर गरज नाहीये किंवा असं आवश्यक नसतं, की तो विद्यार्थी नर्सिंगलाच ॲडमिशन घेईल. तो विद्यार्थी पुढे जाऊन एम-बी-बी-एसला, बी-एम-एसला, बी-डी-एसला, बी-एच-एम-एसला, बी-एम-एसला, बॅचलर ऑफ फिजिओथेरपीला कशालाही ॲडमिशनसाठी अप्लाय करू शकतो. तो नर्सिंगला ॲडमिशन घेईलच याची गॅरंटी 101% नसते. म्हणून 100 पर्सेंटाइल किंवा 99 पर्सेंटाइल वाले खूप विद्यार्थी दिसतायत. तर त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांना 80, 75, 70 असे मार्क्स आहेत, त्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही पद्धतीनं घाबरून जाण्याचं कारण नाही. जर पहिल्या राउंडला नंबर लागला नाही, पहिल्या कॅप राउंडला नंबर लागला नाही, तर तुमचा नंबर नक्कीच दुसऱ्या कॅप राउंडला लागेल. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका. सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल. जर पहिल्या कॅपला ॲडमिशन मिळालं नाही, तर दुसऱ्या कॅपला मिळेल. दुसऱ्याला मिळालं नाही, तर तिसऱ्या कॅपला मिळेल. तिसऱ्याला पण मिळालं नाही, चौथ्याला मिळेल आणि ज्या विद्यार्थ्यांना 40 पर्सेंटाइल आहेत, सगळ्यात कमी पर्सेंटाइल आहेत, त्या विद्यार्थ्यांना शेवटी इन्स्टिट्यूशनल राउंड, ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये स्पॉट राउंड म्हणतात, त्या स्पॉट राउंडला पण ॲडमिशन मिळू शकतं. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी घाबरायची आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी पण घाबरायची आवश्यकता नाही. नक्कीच तुम्हाला ॲडमिशन मिळेल. परमेश्वरावर विश्वास ठेवा. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. तुम्ही मिळवलेल्या मार्कांवर विश्वास ठेवा. तुम्हाला नक्कीच चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळेल. आता उरलेली गोष्ट की कॉलेज प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला आता येत्या 2-3 तासामध्ये पण बघायला मिळेल किंवा उद्यापर्यंत तुम्हाला 5 6 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचं प्रेफरन्स लिस्ट त्या ठिकाणी
फिल करायचा आहे किंवा प्रेफरन्स फॉर्म पण बघायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी इम्पोर्टंट जर सांगायला गेलो, तर तुम्हाला बेस्ट कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. जर अजून सांगायला गेलो, तर एका विद्यार्थिनीचा कॉल आला होता. त्या विद्यार्थिनीने मला सांगितलं, की "सर सगळेजण सांगतात, की पेड करा, पैसे द्या, तेव्हा तुम्हाला कॉलेजची लिस्ट देईल." तर एवढी मोठी गोष्ट नाहीये, की कॉलेजची लिस्ट तुम्ही बनवू शकत नाही. ही काही एवढी मोठी गोष्ट नाहीये. आम्ही पण ॲडमिशन घेतलं होतं. आम्हाला काही कुठल्याही पद्धतीचं कोणी मार्गदर्शन करून किंवा कोणी गाईड केलं, तेव्हा कॉलेजची लिस्ट आम्ही दुसऱ्यांकडनं मागितली किंवा बनली असं नाही. आपण स्वतः पण आपलं ॲडमिशनसाठी कॉलेजची लिस्ट बनवू शकतो. कशा पद्धतीने ती लिस्ट बनवायची आहे त्याचा व्हिडिओ आता 2 किंवा 3 तासामध्ये 100% आपल्या YouTube चॅनलला येईल. तो व्हिडिओ सगळ्यांनी आवर्जून बघा आणि त्या व्हिडिओचा आयडिया घेऊन, रेफरन्स घेऊन तुम्ही तुमची स्वतःची मेरिट लिस्ट बनवा. मेरिट लिस्ट सॉरी, तुमचं स्वतःचं कॉलेज प्रेफरन्स लिस्ट बनवा. त्याच्यानंतर जर सांगायला गेलो, कशा पद्धतीनं कॉलेजच्या प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे, तर यासाठी तुमचा सगळ्यात महत्त्वाचा येईल तर तुमचा स्वतःचा अभ्यास. अभ्यास कसला? तर मागच्या वर्षाच्या कॅटेगरीचा कट ऑफ किती होता? कुठलं कॉलेजचा कट ऑफ किती होता? कोणत्या कॅटेगरीचा किती होता? तुम्हाला किती मार्क्स आहेत? ते मार्क्स मॅच करा. त्या कॉलेजला मॅच करा. त्या कॉलेजचे कॉन्टॅक्ट काढा. त्या कॉलेजशी संपर्क साधा. जर कॅप राउंडमधनं त्या कॉलेजला पहिला प्रश्न काय विचारायचा? जर कॅप राउंडमधनं तुमचं कॉलेज आम्हाला मिळालं, तर आम्हाला किती फी लागेल? विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिपचा जी-आर प्रसिद्ध झालेला आहे. जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत त्यांना पण 100% स्कॉलरशिप आहे. बरोबर? तर त्यामुळे सगळ्यांनी कॉल करायचा कॉलेजला. जे कॉलेज तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंय, ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंय, त्या कॉलेजला तुम्ही प्रत्यक्ष कॉल करायचा. कॉल केल्यानंतर त्यांना विचारायचं, "जर आमचा नंबर तुमच्या कॉलेजला कॅप राउंड थ्रू लागला, तर तुम्ही आमच्याकडनं किती फी घेणार?" हा एकच प्रश्न त्यांना विचारायचा. जर त्यांची फी कमी असेल किंवा ते कमी फी घेत असेल किंवा स्कॉलरशिपवरती जर ॲडमिशन देत असेल, तर ते कॉलेज प्रेफरन्स फॉर्ममध्ये आवर्जून भरायचं. ठीक आहे? अशा पद्धतीची ही प्रेफरन्स सॉरी प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट आजची होती. मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारे विद्यार्थी चॅनलशी जुडलेले आहेत. चॅनलला डेली व्हिजिट करतात. चॅनलला टाकलेला व्हिडिओ कंटिन्यू बघत असतात, पण ते सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब जर केलं, तर मला पण एक मोटिव्हेशन मिळेल आणि मी अजून जास्त जोमानं कामाला सुरुवात करेल. तर त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अजून जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलला शेअर करायचं आहे. टिल देन टेक केअर.